हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात तर खूप आनंदाचीच झालेली आहे. कारण एका ताईंनी म्हणजे वैशाली गुरुमुखी ताईंचं नाव आहे. त्यांनी मला हे स्वामींचं पुस्तक पाठवलंय हिरण्यगर्भ आणि ताईंनी एक पत्रसुद्धा पाठवलं होतं. प्रिय मेघांजली ताई, मी वैशाली गुरुमुखी. तुझे व्हिडिओ मी 2-3 वर्षापासून बघते आहे. तुझा उंबरठा व्हिडिओ बघून मी पण उंबरठा पूजन करायला लागले. मला पुष्कळ छान अनुभव आला. तू नेहमीप्रमाणे प्रेरणा देणारे आणि तुझ्यापासून भरपूर काही शिकायला मिळतं. तू नेहमी असेच छान व्हिडिओ बनवत राहा. असं काही काही तुझ्याकडनं शिकायला मिळत राहो. स्वामी सदैव तुझ्या पाठीशी राहो ही स्वामी चरणी प्रार्थना. वैशाली गुरुमुखी. ताई खूप खूप धन्यवाद. आणि खूप छान, मला खूप छान वाटलं. मी नक्की पूर्ण वाचेन आणि सांगेन सुद्धा तुम्हाला सर्वांना सुद्धा की या पुस्तकात काय आहे. तर आज आहे वसुबारस, म्हणजे हा कालचा व्हिडिओ तुम्हाला आज येतोय. तर वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस म्हणून म्हटला जातो. अश्विन वद्य द्वादशी ही गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे आणि या दिवशी गायीची तिच्या पाडसासह पूजा केली जाते. तर आता माझी जी सुरुवात आहे ती पहिले तर म्हणजे पहिले लाइटिंग लावायचे मला. तुमची सुद्धा लाइटिंग वगैरे सगळं लावलं गेलं असेल. थोडंसं सणाच्या ना आधीच करायचं म्हणजे सण थोडा जास्त एन्जॉय करायला मिळतो आपल्याला आणि खूप मस्त. मला खूप आवडतं ही सगळी कामं. मी बर्डन म्हणून करत नाही, तर मला स्वतःला आवड म्हणून मी ही करते. आणि अशा बघा मागच्या वर्षीच्या सगळ्या लाईट्स होत्या ना, त्या सगळ्या मी व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवल्या. काय करते, जे जे लाईट्सचे जे बॉक्स येतात ना ते तसेच ठेवायचे, म्हणजे त्याच्यामध्ये त्या लाईट्स व्यवस्थित राहतात. आणि दुसरी गोष्ट आहे बघा, अशा प्रकारचे हे ॲडॅप्टर सारखं मिळतं, म्हणजे ह्याला फिमेल मेल असंही म्हणतात. तर हे तुम्ही जॉईंट म्हणून कनेक्टर म्हणून यूज करू शकता. कारण ज्या मेन लाईटचे प्लग्स असतात ना ते कधी कधी सॉकेटपर्यंत पोचत नाहीत. तर त्याच्यासाठी असे काय काय लाईट्स आपल्याला आणून ठेवावे लागतात. तर एकदा आणून ठेवलं ना तर तुम्हाला बरेच वर्ष ते चांगलं कामाला येतं. तर आता इथे माझं पहिलं जे घर होतं ना तिथे फक्त एकच खिडकी मिळायची की जिथे मला लाइटिंग करायची असायची आणि तिथे सगळी गर्दी असायची, म्हणजे लाइटिंग म्हणा, कंदील म्हणा, त्यात झाडं म्हणा. तर आता स्वामींच्या कृपेने ना इथे खूप छान अशी मला स्पेशियस जागा मिळाली की माझी प्रत्येक आवड मी इथे खूप छान प्रकारे करू शकते. आणि स्वामींनी मला खरंच हे जे क्षण दिलेत, तर ही जी गोष्ट दिली आहे, तर ह्या सगळ्यांचा ना मी पुरेपूर छान आनंद घेणार आहे. तर म्हणून ही मोठी एक लाईट मी आणली होती उल्हासनगरवरून. तर ही लाईट मी विचार करते की इथे लावू. आता सध्या बघा ट्रेंड आहे की सगळे पूर्ण अशी वॉर्म लाईट लावतात किंवा पूर्ण सिल्वर लाईट लावतात किंवा पूर्ण कलरचीच म्हणजे अशी एकाच कलरची लाईट लावतात. तर ही जी लाईट आहे माझ्याकडे ही मल्टी कलरची आहे आणि मी मागे ही खूप मोठी आम्ही आणली होती की एक लाईट संपूर्ण ग्रिलला आपल्याला फिरवता येते. तर ही जी या हॉलच्या साईडची ही जी ग्रिल आहे ना ही पूर्ण अशी म्हणजे अखंड आहे आणि इथे मी काहीच ठेवणार नाहीये, कारण असं मोकळं मोकळंच खूप छान दिसतं. खूप आपण एखादी गोष्ट खूप कंजेस्टेड करतो ना मग ते आणखीन खूपच म्हणजे असं सगळ्याच गोष्टींसाठी तिथे कंजेस्टेड होऊन जातं. तर इथे ही लाईट फिरवायला अगदी मस्त आहे. थोडा वेळ गेला, थोडा वेळ म्हणजे जवळजवळ 1.5-2 तास गेले आम्हाला फक्त एका ग्रिलला लाईट फिरवण्यासाठी. तर निष्ठा मला धागे कट करून देत होती. धाग्यांच्या साह्याने तुम्ही बांधू शकता किंवा बघा जाळी लावण्यासाठी एक नॉट येते, म्हणजे प्लास्टिकचं येतं ते, तर तेही तुम्ही यूज करू शकता. तर आपल्या घरात आपणच खूप छान प्रकारे बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. फक्त तुम्हाला पाहिजे ती म्हणजे आवड आणि थोडासा वेळ. तर कुठलंही काम म्हणजे हे काम मी का करू, हे असं म्हणजे आपण म्हटलं जातं की हे माणसांचं काम आहे, हे माणसानेच करावं, असं काही नाहीये. प्रत्येक काम प्रत्येकाला आलं पाहिजे, मग ते माणसांचं असो किंवा स्त्रियांचं असो, असं मला तरी वाटतं. तर बघा अशी पूर्ण आम्ही ग्रिलला संपूर्ण लाईट लावली आणि नंतर तुम्हाला दाखवते, म्हणजे अंधार झाला ना की मग दिसेल. आता लाईट्स लावून त्या काही दिसणार नाहीत. तर म्हणून आम्ही हे काम सगळं दुपारीच करतोय. आता या खिडकीमध्ये म्हणजे ही पण हॉलचीच विंडो आहे. तर हॉलला 2 विंडो आहेत दोन्ही साईडला. तर इथे माझी छान ही म्हणजे गॅलरी आहे ना, इथे मस्त असं मी हे गार्डन केलेलं आहे. तर माझ्या झाडांना काही त्रास न होता मला छान छान लाइटिंग करायची.
तर इथे मी लाईट्स लावणार आहेत ना, ज्या मी तुम्हाला मागच्या वेळी दाखवल्या होत्या की मी ऑनलाईन म्हणजे ॲमेझॉनवरून मागवल्या होत्या. ह्या लाईट्स अशा म्हणजे पणत्यांच्या शेपच्या आहेत आणि स्पेशली दिवाळीसाठी अगदी परफेक्ट आहेत. नंतर क्रिसमससाठी तुम्ही ते स्टारवाले वगैरे मागवू शकता, पण दिवाळीसाठी मला स्पेशली पणत्यांच्याच हव्या होत्या आणि ह्यातली सेम माझ्याकडे मागच्या वर्षीची एक लाईट होती. तर मी विचार केला की दोन्ही लाईट्स एकाखाली एक लावू, म्हणजे जवळपास पूर्ण विंडो कव्हर होईल. तर पहिले लाईट चालू करून बघितली की लाईट्स व्यवस्थित चालते ना, नाही तर पूर्ण लाईट्स लावून झाली की नंतर माहीत पडेल की लाईट चालतच नाही. असं नको व्हायला, म्हणून पहिले लाईट व्यवस्थित लावून बघितली तर लाईट व्यवस्थित चालते. इथे मला 2 लाईट्स लावायचे आहेत, तर त्याच्यानुसार बघा असेही कनेक्टर मिळतात की वरती प्लग आहे आणि बघा इथे एकाच वायरला बरेचसे कनेक्टर्सचे ऑप्शन आहेत, म्हणजे तुम्ही एका ह्याला भरपूर प्लग इन करू शकता. तर असे वेगवेगळे कनेक्टर मिळतात आता मार्केटमध्ये. तर त्यातल्या त्यात हा एक कनेक्टर आला आणि हा खूप कामाला आला मला, कारण दोन्ही वायर म्हणजे आपल्याला खूप साऱ्या वायर वायर करण्याची गरज पडत नाही, एकाच वायरवर आपल्याला सगळं कनेक्ट करता येतं. तर एका लाईटने संपूर्ण जागेचा लुकच चेंज करून टाकला. इतकं भारी वाटते ना, म्हणजे जे डोळ्यांना दिसतंय ते खरंच कॅमेऱ्यामधून ॲक्च्युअली दिसत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे आता ही जी उरली लावली होती आणि ह्याच्या बाजूला हे जे बॉक्स लावले होते, बॉक्समधले जे दिवे आहेत ना, तर ते पेन्सिल्सचे म्हणजे एकदम साधे सेल आहेत त्याच्यामध्ये, तर ते लगेचच संपून जातात. तर म्हणून मला इथे हा जो कॉर्नर आहे ना, तो असा एकदम असा प्रकाशित हवा होता छान छान, आणि म्हणून मग विचार केला की काय करू इथे. तर ही जी राईस लाईट म्हणतो आपण, कॉपर राईस लाईट, तर ती ना दिसत नाही आणि उरली म्हणजे आपला जो पितळेचा किंवा काय असं असं काही असेल ना, तर त्याला अगदी त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातं, ते दिसणारच नाही की ते लाईटिंग लावली आहे. तर म्हणून मग माझ्या ते डोक्यात आलं आणि म्हटलं इथे आपण लावू, कारण इथे ॲक्च्युली मला असं काहीतरी समई जी अशी पूर्ण राऊंड राऊंड समई असते ना, तसं काहीतरी हवं होतं. तर बघा ही लाईट कशी दिसते. तर जसा मला हवा होता अगदी तसा हा कॉर्नर असा मस्त असा ट्रेडिशनल लुक देतोय. म्हणजे जसं काही समईस लावतो ना आपण पूर्ण अशी पणत्यांची, तर तशी पूर्ण ती उरली दिसते आणि खूप सुंदर वाटते. आणि ह्या गॅलरीमध्ये सुद्धा ज्या लाईट्स लावल्या होत्या त्या पण बघा अशा प्रकारे दिसत आहेत. 2 पॅच लावलेत, म्हणजे 2 लाईट्स लावल्यात, वरती एक पूर्ण पॅच लावलाय आणि खालती एक पूर्ण पॅच लावलाय, ज्याने संपूर्ण अशी ही विंडो पूर्ण कव्हर झालेली आहे. आणि लाईट्स लावल्यानंतर आणि संध्याकाळी खरंच म्हणजे ते मला ते गाणंच आठवतंय, आली माझ्या घरी ही दिवाळी, तसंच वाटतंय पूर्ण. आणि खूप 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 मस्त वाटत होतं, सगळीकडे अशा छान छान लाईट्स आणि खूप भारी वाटत होतं. आली माझ्या घरी ही दिवाळी. तर काम चालू असताना मध्ये एक पार्सल आलं, ज्याची मी खूप वाट बघत होती. खूप खूप मस्त गोष्ट आलेली आहे आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू. तर माझ्या बघितल्यात तुम्ही 2-3 भिंती जरा रिकाम्या आहेत, तर काय करू? तर हा आहे झरोका. तर असं मला काहीतरी हवं होतं की जे अगदी ट्रेडिशनल, थोडंसं मॉडर्न लुक पण देईल आणि काहीतरी युनिक, काहीतरी वेगळं असं मला हवं होतं आणि ते मला मिळालं. तर ज्या कोल्हापूरच्या ताई आहेत, ज्या मला मागे ज्यांनी मला स्वामींच्या म्हणजे नावाची जी फ्रेम होती ती ज्यांनी बनवून पाठवली, तर त्यांनी मला ऑप्शन दिलं. त्या म्हणाल्या ताई तुम्हाला हवं असेल तर, म्हणजे मी त्यांना विचारलं की असं काही मला मिळेल का, आणि हे मला रॉ हवं आहे, हे पूर्ण रॉ मटेरियल आहे, ह्याच्यावरती नंतर पेंटिंगचं काम केलं जातं. तर त्यांना मी सांगितलं की मला हे असंच पाठवा रॉ, आणि ह्याच्यावरती जे पण काही कलर काम किंवा काहीही करायचे ते मी स्वतः करेन. तर अगदी सुंदर हे MDF मटेरियल आहे, पण इतकं म्हणजे छान मजबूत आणि मस्त वाटतंय. आणि बघा लगेचच आमची त्याच्यावरती कारागिरी सुरू झाली, कारण मला हे लवकरात लवकर दिवाळीमध्येच लावायचंय.
तर अशा प्रकारे काहीसा आम्ही पेंट करतोय. कलर विचार करत होतो की वेगळा घेऊया का, पण नंतर म्हटलं की नको, पूर्ण घराची जी वुडन थीम आहे, वुडन थीम सोबतच आपण हे काहीतरी मॅच करूया. आणि जो मधला पॅनल आहे तो मोठा आहे आणि साईडचे 2 पॅनल आहेत झरोके ते छोटे आहेत. तर म्हणून कॉम्बिनेशन करायचा प्रयत्न चाललेला आहे की ते थोडं वेगळं कलर करू आणि हे 2 पॅच थोडे वेगळे कलर करू. तर कसं दिसतंय ते पण तुम्ही मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. पण हे कलर करताना ना डोळ्यांची खूप वाट लागली. म्हणजे आपल्याला वाटतं की अगदी साधी गोष्ट आहे, एवढं महाग मिळतंय, पण हँड पेंटेड किंवा हाताने ज्या गोष्टी पेंट केल्या जातात, बनवल्या जातात, खूप प्रचंड वेळ, प्रचंड मेहनत याच्यासाठी लागते आणि तेवढंच तुमचं त्याच्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी सुद्धा लागते. म्हणूनच ज्या हँडमेड किंवा हँड पेंटेड गोष्टी असतात त्या थोड्याशा महाग असतात. तर बघा, असं मी हे एक एक ब्लॉक याचा छान छान कलर केलाय. तर आज आहे वसुबारस आणि आजपासूनच दिवाळीची खरीखुरी सुरुवात होते. तर इथे बघा किती छान वाटते. असं वाटते की संपूर्ण जसं गॅलेक्सी असते ना, तसं पूर्ण गॅलेक्सीसारखं वाटतंय. खूप भारी वाटतंय. लायटिंग दिवाळीची खूप छान वाटते, खूप मस्त वाटते. आणि माझा अवतार तुम्हाला असं दिसत असेल कारण खूपच गरम होतं आहे, खूप गरम होतं आहे. तर त्यामुळे मी केस असे वरती बांधले. तर आज आहे वसुबारस, म्हणजे आज गाय वासराची आपण पूजा करतो. तुम्ही बघितलं की जे मी इथे हे सोफ्याच्या वरती ते लावणार आहे, जे पेंट करत होतो आम्ही ते. आणि ते मुद्दामून आहे ना मी त्या म्हणजे कोल्हापूरवाल्या ताईंकडून मागवलं. एरवी त्या कशा कलरिंग वगैरे सगळं करून देतात, पण मग ह्यावेळेला विचार केला की नाही, आपण आपल्या पद्धतीने कलर करू. तर म्हणून मी त्यांच्याकडून फक्त रॉ मागवलं आणि त्यानंतर मग ते आता छान कलर करून इथे मस्त आम्ही असं लावणार आहे. निष्ठा तिथे छान रांगोळी काढते, ती पण नंतर दाखवेन मी तुम्हाला. आणि असं छान सगळीकडे मस्त झगमगाट आहे दिवाळीचा. तर चला, पहिले मी वसुबारसची आजची पूजा करून घेते, त्यानंतर तुमच्याशी बोलते. तर प्राचीन काळापासून हिंदू लोक गाईला पवित्र मानत आले आहेत आणि गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव असतात असे मानले जाते. म्हणूनच तिला गोमाता म्हणतात आणि तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासूनच तिची पूजा करण्याची प्रथा पडलेली आहे. गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली. श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतलं. आपण अनेक प्रसंगी दान करीत असतो, त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. पंच म्हणजे 5 आणि गव्य म्हणजे गाय. तर पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या 5 वस्तू. त्यात गायीचे दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र या पंचगव्याने अंघोळ करणे किंवा पोटात घेणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं. घरात लक्ष्मी मातेचं आगमन व्हावं या हेतूने या दिवशी सौवस्त धेनूची पूजा करतात. वसू म्हणजे द्रव्य म्हणजेच धन आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजेच द्वादशी. तर पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवासही करतात. ज्यांच्या घरी गुरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा नैवेद्य केला जातो. गाईचं शेण व गोमूत्र हे अलक्ष्मी नाश करण्याचं सर्वोत्तम साधन आहे. फक्त एक दिवस जरी गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप यांचं जर प्राशन केलं ना, तरी पातकांचा नाश होतो. देवांना सुद्धा पापाचा नाश करण्यासाठी हे प्राशन केले होते. म्हणून यज्ञ मंडप, घर शेणानं सारवलं जातं. गायीच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो. गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो. गायीचे दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो. तसेच या पंचगव्याचे प्राशन पोटातून केल्यानं सेवा करण्याला जो अडथळा निर्माण होतो तो होत नाही. आपल्या शरीराबाहेरील अशुभ शक्तींचा नाश होतो. तसंच कोणी काही करणी केली असेल तर त्याला पण ती परत जात असते. कारण पंचगव्याचे संरक्षण शरीरावर असेल तर कोणताही वाईट शक्ती आपल्या जवळ येऊ शकत नाही. या उलट त्या पिढेचा नाशच होतो. गाय म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने उशेचा किरण आहे. पुराणानुसार पापाचा भार वाढल्यावर पृथ्वी गायीचे स्वरूप धारण करून भगवान विष्णूंजवळ जाऊन राहते, हे याचं प्रतीक आहे. यापूर्वी दिवाळीच्या आगमनाची तयारी सगळीकडेच असते.
घर गोठे सगळं स्वच्छ केलेलं असतं, सगळीकडे आनंदी वातावरण असतं. शेतावर शेतीची इतके दिवस राखवणीसाठी गेलेली गाय आपल्या बछड्यासह वसुबारसेला संध्याकाळी परत येणार असते. तेव्हा तिचे स्वागत करून तिच्या मागोमाग येणाऱ्या वासराला दिवाळीच्या वसुबारसेला उंबरठ्यात ओवाळून घरात घ्यायचे असते. शेती कामात मदत करणाऱ्या सर्वच जनावरांविषयी भारतीय संस्कृतीला प्रेम आहे. गाय तर कुटुंबातील एक सदस्यच असते. घरातले अखंड मातृत्व म्हणजे गाय. आईसारखीच मायाळू, सोशिक, तसेच वासराला गोंजारून बोलणारं तिचं हंबरणं ऐकून कुणाच्याही हृदयात वात्सल्य दाटून यावं, अशा गोमातेचे पूजन तिच्या वासरासह या दिवशी करायचे असते. तर अशी झाली आजची वसुबारसची पूजा आणि उद्या आहे आपली धनत्रयोदशी. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.